नर्मदा यात्रेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। ओंकारेश्वरला जाताना संत गजानन महाराजांची नगरी शेगाव या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि शेगाव नगरीचं हे विहंगम दृश्य हे छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव आणि या ठिकाणाहून पुढे आपण गेल्याच्या नंतर आपण संत गजानन महाराज मंदिराकडे आता आलेलो आहोत। या ठिकाणी आहे गजानन महाराज संस्थानचा भव्य असा वाहनतळ। ही आहे संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणची मंदिराची देवस्थानची पार्किंग आणि एवढी भव्य पार्किंग आपल्याला महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही देवस्थानाला बघायला मिळणार नाही। हा संपूर्ण पार्किंगचा एरिया आहे आणि पार्किंगमध्ये गट्टू टाकून अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। पाऊस आला तरी चिखल होणार नाही अशी संपूर्ण अशी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये फक्त शेगाव संस्थानच्याच देवस्थानावर आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली, इतके भव्य, इतके स्वच्छ आणि इतकी सुंदर पार्किंग आपल्याला इतर कोणत्याही देवस्थानावर बघायला मिळणार नाही। भक्त मंदिर संकुलाकडे जाणारा म्हणजे मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे आणि भुयारी मार्ग आहे। या भुयारी मार्गामध्ये आपण गेल्याच्या नंतर आपण पुढे मंदिराकडे दर्शनासाठी आपल्याला जाता येतं। पार्किंगकडून भुयारी मार्गाने आल्याच्या नंतर आपल्याला लागते हे भक्तनिवास संकुल। या भक्त संकुलात मंदिराचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी आपल्याला इथं रूम जर पाहिजेत असल्या तर मिळतात आणि भक्तांना मंदिराकडे जाताना ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून ही छताची व्यवस्था केलेली आहे। अति सुंदर रीतीनं या ठिकाणी सर्व व्यवस्था आपल्याला बघायला मिळते आणि हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग। या ठिकाणी पुन्हा एक भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गातून बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिराच्या समोरचा गजबजलेला परिसर दिसतो। हा बघा, या ठिकाणी आहेत दुकानं, हॉटेल आणि प्रसादाची दुकानं आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर आहे हा वस्ताद लाहुजी साळवे चौक आणि या ठिकाणी त्यांची सुंदर अशी प्रतिमा आहे। मंदिरात जाण्याचं हे मुख्य महाद्वार आहे। या महाद्वारातून आता आपण आत गेल्याच्या नंतर मंदिराचा जो परिसर आहे त्या परिसरात आपल्याला जाता येतं। महाद्वार बघा किती छान आहे। महाद्वार लाल दगडामध्ये मंदिराच्या महाद्वाराचं काम केलेलं आहे, त्यावर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे महाद्वार अगदी दुरूनच शोभून दिसतं। संत गजानन महाराज शेगाव संस्थानच्या आवारात असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर असलेला त्रिशूळ आणि मागं मंदिरावर फडकत असलेला ध्वज, अतिशय सुंदर असं मंदिर। तर या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतात। मंदिरात आलेल्या भक्तांना आपली पादत्राणे ठेवण्यासाठी या ठिकाणी सेवार्थ पादत्राणे स्टँड आहे आणि अतिशय भव्य आहे। या ठिकाणी मोफत आपण आपली पादत्राणे ठेवू शकतो। हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। तिथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये आपल्याला दर्शनाला जाता येतं आणि आज गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं त्यांनी की 2 तास लागतील आणि मुखदर्शन घ्यायचं असेल तर 20 मिनटं लागतील। या ठिकाणी दिवसभर 9 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सारखा महाप्रसाद या ठिकाणी सुरू असतो। शेगाव संस्थानमध्ये एक विशेष असं आहे की या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लागणार आहे हे संपूर्ण या बोर्डावर माहिती दिलेली असते। तुम्हाला हा बोर्ड दाखवतो। आता श्रीचे दर्शनाकरता 1 तास 30 मिनटाचा वेळ लागेल आणि श्रीमुख दर्शनाकरता 20 मिनटं लागतील असं या ठिकाणी डिटेल माहिती लिहिलेली असते। त्याच्यामुळे भक्तांना अतिशय सोयीचं जातं। श्रीचे समाधी दर्शनाकडे जाण्याचा आणि श्रीमुख दर्शनाकडे जाण्याचा या ठिकाणून मार्ग आहे, 2 मार्ग आहेत। हे आहे संत गजानन महाराजांचं मुख्य मंदिर आणि या मंदिराच्या खाली गर्भगृहामध्ये आणि तळघरामध्ये संत गजानन महाराजाची अतिशय पावन प्रसन्न मूर्ती आहे। हे आहे मंदिराचं मुख्य शिखर। वर सोन्याचा कळस आहे आणि बाजूला दिसतो तो आहे गरुड खांब। हा गरुड खांबाला सुद्धा या ठिकाणी अनेक भक्त दर्शन घेतात। दर्शन झाल्याच्या नंतर सर्व भक्त मंदिराला प्रदक्षिणा करतात। प्रदक्षिणेसाठी अतिशय सुंदर असा मार्ग आहे आणि मंदिराच्या चहूबाजूनं ओवऱ्या बांधलेल्या आहेत। काही भक्त या ठिकाणी आराम करतात, विश्राम करतात। बघा मंदिराचा आतल्या बाजूनं असलेलं प्रदक्षिणा मार्ग किती छान आहे। आपल्याला जर महाप्रसाद घ्यायचा असेल तर या ठिकाणी महाप्रसादालयाकडे जाण्याची व्यवस्था आहे
या रस्त्यानं आपण गेल्याच्या नंतर महाप्रसादा ज्या ठिकाणी आहे त्या महाप्रसादाच्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. प्रसादालयामध्ये प्रसाद घेऊन आता पुन्हा मंदिराकडे जायचं असेल तर या ठिकाणून मार्ग आहे आणि या मार्गाने आपण गेलो की पुन्हा मंदिराच्या आवारामध्ये म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे त्या ठिकाणी आपण येऊ शकतो. दोन्ही बाजूनं अतिशय सुंदर असं ओरे आहेत, खांब आहेत, नक्षीकाम केलेले खांब आहेत आणि आता पुन्हा आपण आलो मंदिराच्या आवारात. संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर या ठिकाणी आहेत वेगवेगळी दुकानं, प्रसादाची दुकानं आहेत, नाश्त्याची व्यवस्था आहे, दुकानं आहेत, हॉटेल आहेत आणि याच मार्गाने पुन्हा आपण जातो आपल्या पार्किंगच्या दिशेने. आले का तात्या? झालं का दर्शन? तात्या दर्शन झालं का? झालं का? दर्शन झालं. बरं झालं. इतके झालं दर्शन. आले सगळे भक्त दर्शन करून आले. आता इथून निघायचं पुढं. या बाजूला आहे हा बाहेर जाण्याचा मार्ग. वाहनं या बाजूला बाहेर या पार्किंगमधून बाहेर पडतात. अशी सुंदर पार्किंग या ठिकाणी आहे. चला आज गजानन महाराजांचं गुरुवारच्या दिवशी दर्शन झालं.